मित्रांनो नमस्कार, गुड आफ्टरनून. दुपारचे बरोबर 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय दुपारच्या राईडला. नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर आहे माझी लाडली कन्या अनुष्का. तिचा आज बड्डे आहे आणि बड्डे निमित्त खास आमची ही स्पेशल राईड असणार आहे. क्लाइम्बिंग करणार आहोत आम्ही. जवळ 2.5 किलोमीटरचे 3 स्प्रिंट मारणार आहोत. हे लांब दिसतंय ते पारेगाव आहे आणि पारेगावाच्या पासून 2 किलोमीटरवर फक्त दरगोबाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. स्पेशल हॅपी बर्थडे राईड. चला. टोपी माझी वाकडे आहे काय? हां, अरे वाकडं दिसते कसं काय? हां, ओके. जाऊया. ओके, चल पुढं. चलो, बाय बाय. मी जाऊ का माघारीत ना? हां, ओके. मित्रांनो दरगोबाला जाऊया आणि क्लाइम्बिंग करूया. मस्त वातावरण आहे. तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो. जमलं रे हळूहळू. रस्ता उकरलाय का काय? ओ रपलर. अरे बाई काय पाहिजे तुला? नाही काय करते? माझ्या पुढे या. माझ्या पुढे चल. बांधल्या चल. चलो. शिवाची बैल जोडी जाऊ दे. ये लवकर. काय आहे त्यामध्ये? कुत्र? अरे वा वा वा, छान. जाताना घेऊन जाऊया का? काळं नाही पांढरं पण आहे बघ. एक पांढरं. हा, कुत्रा आहे. दुखायला लागलं. वरवरचं खा की नुसतं. हा, सकस आहार सोडायचा आणि नुसतं चमचमीत पाहिजे. वरचं कसं होतं? चल पुढे चल. दम नाही काय नाही. रेझ्युमिंग राईड. चल बस. उन्हाचं कसं होतंय बघितलं ना? दिसते का मित्रांनो? बघा बोटिंग सुद्धा आहे. दरगोबाचा प्रवेशद्वार दुसरा. हा तलाव. मस्त वातावरण आहे. छान सुंदर, अति सुंदर. आणि वर दिसते का? हे वर दिसते का? पांढरं जंगलात दिसतो. हे दरगोबाचं स्थान आहे. मूळ स्थान तिथं आहे. तर दरगोबाची बहीण आहे महाबळेश्वर. आणि दरगोबाची बायको तिकडे रुसून बसले त्या डोंगरामध्ये. इकडे मस्त छान. कधी बघितलं नाही. कसलं होडी बघ ना तिथे. तिथे बोटिंग पण आहे. चल तिथे फोटो काढूया आपण. आज जायचं नाही. तिथे वर पायऱ्या आहेत अशा. त्या सगळ्या पायऱ्या आहेत वर.
मोठ्या पायऱ्या आहेत, खूप दम लागतो चढताना. तिथे जायचं, आपण नाही जायचं, आपण इथूनच परत जायचं तिकडे. आपण क्लाइम्बिंग करायचं आता. चल ते इथे त्या नंदीजवळ फोटो काढूया आणि मग जाऊया. इथे बोटिंग पण आहे, बघूया कसं कसं होतंय. आहे मस्त. किती वेळ असतो? किती वेळ असते? किती वेळ असतं हा एक राऊंड? 15 मिनटं. किती रुपये? किती रुपये एकाला पूर्ण? किती रुपयाला? 500 रुपयाला. 500 रुपयाला 15 मिनिट फक्त. मित्रांनो वातावरण छान आहे की नाही इथलं? मस्तपैकी. आता बोट गेले. आता आपण सायकल आणली त्यामुळे आपल्याला इथं सायकल सोडता येणार नाही. जर बोटिंग बसलो असतो. ते पाठीमाग माझ्या बघा त्या तळ्यामध्ये बोटिंग चाललंय. आता आम्ही परत जातोय सायकल घेऊन आणि समोरचं तुम्हाला डोंगर, त्या डोंगरामध्ये आम्ही क्लाइम्बिंग करणार आहोत. क्लाइम्बिंग करणार. ते पलीकडची बोट आहे का नाही, ती पलीकडची बोट ते पायाचे इकडे खाली 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 हे खाली खाली पलीकडची बोट आहे ना ती पायाचे, पाय मारायचे. आणि इकडली बोट आहे ती मोटर आहे. मित्रांनो क्लाइम्बच्या घाटाच्या पायथ्याला आलोय. तर इथून क्लाइम्ब सुरू होते 2 ते 2.5 किलोमीटरचा. आपण नॉनस्टॉप मारूया. पाणी पे, तुला जेवढं जमेल तेवढं मार, चालत ये. हां, मी तोपर्यंत पुन्हा मागायला येतो आणि पुन्हा एकदा मारतो. 2-3 स्प्रिंटा मारतो. तुला पाणी घे पुढे. वर आपल्याला पाणी घ्यायला लागते. तू 2 बाटल्या घ्यायच्या नाहीत का? ते कडू पाणी असते बाळा. एकच सिंगल घेर टाकायचा, लास्ट खालचा तळाचा घेर हा एक टाकायचा आणि नुसतं कॅडेन्सिंग करायचं, नुसतं पायडल फिरवायचा. ऑटोमॅटिक हळूहळू हळूहळू चढते. हां, आणि नाही जमलं उतर. पळवू नको, पळवायचं नसतं आत्ताच. एकदम रिदममध्ये घे, सावकाश. एक टाक, एक खाली. मला पक्क घाट चढवून संध्याकाळी आता पाय दाबायला लागतात. कसं दमलंय? चला मित्रांनो, हॅपी बर्थडे. स्पेशल राईड झालेली आहे आणि आम्ही आता परतीच्या वाटेवर चाललेलो आहोत. आता रेवणसिद्ध घाट येतोय. घाटेमध्ये जरा कच्चा रस्ता आहे त्यामुळं आता शूटिंग करत नाही. आता इथेच व्हिडिओ थांबवतोय आणि ही स्पेशल राईड बड्डे निमित्त अनुष्काच्या बड्डे निमित्त आज संपन्न झाली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, हा ब्लॉग आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद.